ओंकार स्मरण. मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर शैलजा रानडे लिखित महाभारतातील एका सुंदरशा प्रासंगिक कथेचं कथन करते आहे. कथेचं शीर्षक आहे स्यमंतक मणी. भगवान द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या सुधर्मा नावाच्या राजसभेत सिंहासनावर विराजमान झाले होते. बलराम दादा, उद्धव काका व इतर यादवगण आपापल्या स्थानावर बसले होते. तेवढ्यात एक प्रतिहारी घाईघाईने राजसभेत आला आणि भगवान श्रीकृष्णांना अभिवादन करून म्हणाला, महाराज, आज एक अद्भुत समाचार प्राप्त झाला आहे, तो सांगण्यासाठी मी इथे आलो आहे. त्याच्या तोंडून अद्भुत समाचार हे शब्द ऐकताच सर्व दरबारी एकदम सावध झाले. भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणाले, हे दूता, तू काय समाचार आणला, तो लवकर सांग. श्रीकृष्णाकडून अशी आज्ञा मिळताच तो सेवक पुन्हा हात जोडून म्हणाला, महाराज, आपल्या राज्यात सत्राजित नावाचा यादव आहे. त्याच्या तोंडून सत्राजिताचे नाव ऐकताच श्रीकृष्ण म्हणाले, अरे, सत्राजित कोणाला माहीत नाही? तो तर महान योद्धा आणि सूर्यभक्त आहे. त्यावर तो दूत म्हणाला, महाराज, तेच तर सांगतो आहे. सत्राजित महान सूर्यभक्त आहे आणि भगवान सूर्याने त्याला प्रसन्न होऊन स्यमंतक मणी दिला आहे. आता मात्र राजसभेतील सर्व लोक सुद्धा चकित झाले, कारण त्यांनी स्यमंतक मणी हा शब्दच कधी ऐकला नव्हता, की स्यमंतक मणी पाहिला सुद्धा नव्हता. त्यांच्या तोंडावरचे आश्चर्य पाहून तो दूत म्हणाला, महाराज, तो स्यमंतक मणी अत्यंत प्रभावशाली आहे. तो मणी दररोज 8 भार सुवर्ण देतो. आता मात्र दरबारी लोक खरोखरच आश्चर्यचकित झाले. दररोज 8 भार सुवर्ण देतो म्हणजे तो स्यमंतक मणी किती अद्भुत आणि दिव्य असेल. भगवान श्रीकृष्णाला ही वार्ता देऊन तो दूत निघून गेला. स्यमंतक मण्याविषयी ऐकल्यापासून श्रीकृष्णाच्या मनातही सारखा त्याचाच विचार येत होता. त्याला वाटले की इतका असामान्य मणी आहे तर तो मणी द्वारकेच्या राजाजवळ असावा. म्हणून त्याने सत्राजिताला विनंती केली, हे सत्राजिता, तुझ्याजवळ स्यमंतक मणी नावाचा दिव्य मणी आहे असे मी ऐकले आहे. तू तो मणी उग्रसेन महाराजांना का देत नाहीस? हे ऐकून सत्राजित संतापला. तो रागाने म्हणाला, वाह, मी हा मणी उग्रसेन महाराजांसाठी का देऊ? माझ्या भक्तीने भगवान सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी हा मणी मला दिला. त्यावर राजाचा अधिकारच काय? आणि सत्राजिताने तो मणी देण्यास सपशेल नकार दिला. पुढे काही दिवसांनी सत्राजिताचा बंधू प्रसेनजित तो स्यमंतक मणी गळ्यात घालून शिकारीसाठी वनात गेला. तेथे सिंहाने प्रसेनजिताला ठार केले व तो स्यमंतक मणी मिळवला. तो मणी आपल्या पंजात पकडून पर्वतावर हिंडणाऱ्या त्या सिंहाला अस्वलांचा राजा जांबान याने पाहिले. त्याने सिंहाला ठार केले व तो मणी आपली कन्या जांबवती हिला दिला. प्रसेनजित शिकारीहून परत आला नाही म्हणून सत्राजिताला खूप काळजी वाटू लागली. म्हणून तो स्वतः प्रसेनजिताला शोधण्यास निघाला. तर अरण्यात प्रसेनजित मरून पडलेला त्याला दिसला. त्याच्या गळ्यात स्यमंतक मणी पण नव्हता. आता मात्र सत्राजिताची खात्रीच झाली की स्यमंतक मणी आपण कृष्णाला दिला नाही
म्हणून नक्कीच कृष्णाने त्या मण्यासाठी आपल्या भावाचा जीव घेतला. आणि असा त्याचा समज होताच तो प्रत्येकाजवळ तसे बोलून दाखवू लागला की कृष्णाने माझ्या भावाला ठार मारले आणि समंतक मणी चोरला. जेव्हा कृष्णाच्या कानावर ही कुणकुण आली तेव्हा त्याला तर नवलच वाटले. आपल्यावर विनाकारण हा चोरीचा आळ घेतला गेला आहे, तो आपण दूर केला पाहिजे असा विचार करून श्रीकृष्ण आपल्याबरोबर द्वारकेतील काही लोकांना घेऊन समंतकमणी शोधण्यास निघाला. मागोवा घेत घेत ते सर्वजण जांबवानाच्या गुहेजवळ आले. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, तुम्ही सर्वजण येथेच थांबा, मी एकटाच आत जातो. असे म्हणून श्रीकृष्णाला आपल्या गुहेत शिरलेला पाहून जांबवान संतापला आणि कृष्णावर धावून गेला. त्या दोघांमध्ये द्वंद्व युद्ध सुरू झाले. दोघे एकमेकांवर मुष्टीने प्रहार करू लागले, परंतु कृष्णाच्या मुष्टीप्रहारांनी जांबवान थकून गेला. त्याच्यामध्ये लढण्याची शक्ती राहिली नाही. आपल्याला पराभूत करणारा हा श्रीकृष्ण सामान्य मानव नसून प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे हे त्याच्या लक्षात आले. ज्या भगवान विष्णूंची रामावतारात आपण सेवा केली तेच प्रभू रामचंद्र आता कृष्ण रूपात आहेत हे कळताच जांबवानाचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याने कृष्णाचे पाय पकडले आणि तो म्हणाला, हे प्रभो, मी आपणाला ओळखले नाही आणि आपणाशी युद्ध केले, मला क्षमा करावी. मी हा समंतक मणी आपणास आनंदाने देतो, आपण तो घ्यावा. तसेच माझी ही कन्या जांबवती सुद्धा मी आपणास अर्पण करतो, तिचा सुद्धा आपण स्वीकार करावा. श्रीकृष्णाने दोन्ही हातांनी जांबवनाला वर उठवले आणि त्याला कडकडून मिठी मारली. रामावतारातल्या आपल्या परम भक्ताला हृदयाशी लावून श्रीकृष्णाच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. भक्त आणि भगवंताचे ते अद्भुत मिलन झाले आणि कृष्णाने समंतक मणी सत्राजिताला परत केला. आपल्यावरील चोरीचा कलंक दूर केला.